पाहता सुख झाले वो सागरी तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरि जय जय 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 राम
धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे। राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे। सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। जाणीव नेणीव ओझे सांडूनी आदुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। एक हरिरंगी नाचे, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई।
माईकला आवाज द्या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, परम पूज्य भगवान बाबा, परम पूज्य भिमसिंह महाराज, परम पूज्य भक्तराज महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। विषयी विरक्त जया नाही आपपर, विषयी विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल बाबांना मला लावा
पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा। मंगल भवन मंगल हारी, द्रवभूसो दशरथ आजीर बिहारी। आसिया राममय सब जग जानी, करवो प्रणाम जोरी जुग पानी। आपवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत आवध बिहारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे। राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। प्रस्तुत नाथषष्ठी या उत्सवानिमित्त आयोजित असलेल्या या कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग सकाळच्या प्रहरात जो आपण काकडा घेतो त्याच्यातल्या वासुदेव प्रकरणातला आणि आपल्या जवळ असलेलं दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण येथील निवासी श्री शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल तसा अभंग 5 चरणांचा आहे, पण एक ज्याला आपण जर वर्गीकरण जर करायचं म्हटलं की नेमका कोणत्या प्रकारात अभंग येतो, वासुदेव प्रकरण आपण जे आहे ते तर आपण रूपकात्मक जे आहे ते तर निश्चितच आहे, पण ज्याच्यातून आपण बोध म्हणायचा की नेमका अभंगातून कोणत्या कोणत्या दिशेनं उपदेश केलेला आहे, कोणत्या कोणत्या दिशेनं त्याच्यात वर्णन आहे, असं जर आपण विचार केला तर एक तर प्राप्त स्थितीला पोहोचलेले जे हरिभक्त आहेत त्यांची स्थिती वर्णन करणारा एक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर आपल्याला जीवनात जर धन्यता मिळवून घ्यायची असेल, ज्या साधकाला आपल्या जीवनातली धन्यता करून घ्यायची आहे, सार्थकता करून घ्यायची आहे, त्याच्याकरता जर एखादा मार्ग पकडायचा असेल तर त्या मार्गातल्या सगळ्या पाऊल खुणा ज्या आहेत ते सांगणारा एक आहे। तिसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या उत्सवाच्या निमित्तानं आपण हा अभंग निवडलेला आहे तो नाथषष्ठी उत्सव।
मग नाथ महाराजांचं जे जीवन कार्य आहे, जे जीवनचरित्र आहे, ते सुद्धा जर आपल्याला एका अभंगात जर प्रतिपादन करायचं म्हटलं तर नुसतं या एवढ्या एका अभंगाकडे बघितलं आणि नाथ महाराजांच्या जीवनचरित्राकडे बघितलं की ते पूर्णच्या पूर्ण ज्याला म्हणतो एखादा आत्मचरित्र लिहिल्यासारखा सुद्धा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर प्रतिपादन करण्या अगोदर थोडासा परिहार. किम निमित्त ही सेवा आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती असणारा हा आजचा दिवस नाथषष्ठी आहे आज, आणि नाथषष्ठीच्या संबंधाने घेतलेलं ही सेवा आहे. तसं प्रतिवर्षी आपल्या जवळ असलेल्या पैठणमध्ये हजारोंच्या संख्येनं दिंडी तिथे आज येत असतात, आणि एक त्रैदिनी एक मोठा उत्सव असतो. त्यात षष्ठी आहे, सप्तमी आहे, आणि अष्टमीच्या दिवशी काल्याची कीर्तन सेवा असून तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. आणि आज जे आहे, आज श्रीनाथ महाराजांचं हा जलसमाधी सोहळा आहे. जलसमाधी सोहळा असल्यामुळे प्रतिवर्षी हा सोहळा तिथे आता जो होतोय तो आत्ता तर काय होतोय तो होणारच आहे, पण जेव्हा नाथ महाराज इथं या भूतलावर होते तेव्हाही या षष्ठी तिथीला त्यांच्याही जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. विठ्ठल विठ्ठल. तसं या षष्ठी तिथीला जे आहे ना, अगोदरची काही कारणं आहेत, आणि शेवटचं जर कारण म्हटलं तर नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा. पण अगोदरची कारणं अशी आहेत की श्रीनाथ महाराजांचे जे गुरु आहेत जनार्दन स्वामी, त्या जनार्दन स्वामींचा हा जन्मोत्सवसुद्धा आहे. म्हणजे हा जन्मदिन आहे. जनार्दन स्वामींना ज्या दिवशी दत्तानुग्रह झाला तोही आजचाच षष्ठीचाच दिवस आहे. त्यानंतर नाथ महाराजांची आणि जनार्दन स्वामींची ज्या दिवशी भेट झाली तोही आजचाच दिवस म्हणजे षष्ठीच तिथी होती. त्यानंतर नाथ महाराजांना दत्तानुग्रह ज्या दिवशी दिला तोही नाथ महाराजांचा षष्ठीच्याच दिवशी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांचे जे सद्गुरू आहेत त्यांचा निर्याण दिनसुद्धा हाच आहे. असे 5 कारण, आणि त्याला या षष्ठीला परत नाथ महाराजांचं त्यांनी आपलं याच तिथीला निर्याण केलं, असं 6 कारण या षष्ठी तिथीला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रत्येक वारकरी मंडळी जी आहे ती बहुसंख्येने पैठणला जात असते. तसं सगळ्या वारकऱ्याचं ते आद्य कर्तव्य आहे. त्यांनी या तिथीला नाथ महाराजांच्या संदर्भात असलेली जी सेवा आहे ते करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. पण सर्वांनाच सर्वच ठिकाणी जाणं शक्य होतं असं होत नाही कधी कधी, आणि त्याच निमित्तानं जे आहे ही सेवा आहे. आपल्याला जरी तिथं जाणं शक्य नाही झालं, थोडा इको कमी राहू द्या, आपल्याला जरी तिथं जाणं शक्य नाही झालं तरी पण या बिरादार परिवाराच्या वतीनं हा जो उत्सव इथे दरवर्षी केला जातो त्यांच्यामुळे आपल्याला इथंच पैठण क्षेत्र निर्माण झालं आहे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या जवळजवळ 50-55 वर्षापासून या बिरादार परिवाराची एक ज्याला आपण म्हणतो परंपरा आहे. त्यांच्या आजोबांपासून चालत असलेली ही परंपरा, त्याला आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री तुकारामजी बिरादार हे प्रतिवर्षी त्या उत्सवाला खूप ज्याला आपण म्हणतो की जसं घरातलं एक मोठं कार्य असावं एवढ्या निष्ठेनं ते नाथ महाराजांची सेवा करत होते. आणि त्यांच्या कुटुंबाकडे परंपरेनं ही चालत आलेली सेवा त्याला पुढे आमचे हरिभक्तपरायण जनार्दन महाराज बिरादार जे आहेत ते या सेवेला पुढं चालू ठेवत आहेत. आणि आपल्याला ही सेवा जी आहे ही त्यांच्या गावी होती, पण मला असं वाटतं की इथं जी आपल्याकडे नाथ भागवताच्या निमित्तानं जी सेवा झाली असेल तर नाथ महाराजांनाही वाटलं असेल चला आपणच तिकडं जाऊ. कदाचित नाथ महाराजांची कृपा अशी झाली की हे सगळेच्या सगळे लोक इथून नेणं शक्य नाही, आणि यांच्या परंपरेत चालू असलेल्या सेवेचा प्रसाद सगळ्यांनाच मिळावा
अशी नाथ महाराजांची दया आणि त्याच्यामुळे हा उत्सव इथं आला असावा. विठ्ठल विठ्ठल. नाही तर जे उत्सव 50 वर्षापासून एका जागेवर चालू आहे त्याची परंपरा खंडित करून त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवायचं काय कारण? त्यांना तो उत्सव जर करायचा असला तर ते त्यांच्या गावीही करू शकले असते, त्याला काय अवघड गोष्ट आहे. पण तिथून इथं येण्याच्या पाठीमागे हे निश्चितच कारण असावं. या सगळ्या उत्सवात त्यांचं सगळं चांगलं आहे, पण एकच गोष्ट मला जरा त्यांची खटकते, जी मी तुम्हाला मागच्या वर्षी बोलून दाखवली, परत एकदा ह्या वर्षी तुम्हाला सांगणार आहे. त्यांना मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की इथं बाबा आहेत, आपण बाबांचं कीर्तन करू, आम्ही टाळ घेऊन उभं राहू. पण मागच्या वर्षीसुद्धा जे आहे त्यांनी असं सांगितलं नाही, तुझ्याकडे कीर्तनाची सेवा, बाबा उपस्थित राहतील. कारण नेमकं बघा, काही परंपरा जर खंडित झाल्या तर माणसाला दुःख होतं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 50 वर्षाची त्यांची परंपरा जी गावी कीर्तन व्हायची किंवा गावी जी सेवा व्हायची ती खंडित होऊन इकडं आली, तर हे निश्चित दुःखाचं आहे. कारण ती 50 वर्षाची परंपरा आहे, ठीक आहे, स्थान बदललं ना, पण त्याचं. तसं अजून सांगतो मी तुम्हाला की प्रतिवर्षी जे आहे बाबासुद्धा षष्टीला तिथं राहायचे पैठणला, त्यांचीसुद्धा परंपरा खंडित झाली. मागच्या 2 वर्षापासून ते सुद्धा षष्टीच्या दिवशी आपल्यासोबतच इथं असतात. पण दोन्ही परंपरा जरी खंडित झाल्या तरी पण मला असं वाटतं की ही जी सेवा माझ्याकडे आली असेल, मला असं वाटतं की जशी परंपरेनं त्यांच्याकडे ती सेवा आहे तशी परंपरेनं जी माझ्याकडे सेवा आहे ती कदाचित त्यांना असं वाटलं असेल की या निमित्तानं ती व्यवस्थित चालू राहावी, हाच त्यांचा प्रयत्न असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खटकणाऱ्या गोष्टीचं एवढं एकच कारण असू शकतं की त्यांनी दिलेला हा प्रसाद, आणि मागेही तुम्हाला सांगितलं की त्यांचं नाव जनार्दन आहे, तर जनार्दन स्वामींच्या आज्ञेत राहणारे नाथ महाराज, त्याच्यामुळे आपल्याला आज का विना कमीत कमी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या निमित्ताने होणारा हा उत्सव आणि साधू संतांचं हे स्मरण आहे. तसं संतांचं जे स्मरण आहे ना, हे 2-3 अंगानं मनुष्याच्या अंगात म्हणजे मनुष्य जन्मात ते घडलंच पाहिजे. सगळ्यात अगोदर जर विचार केला की संतांचं स्मरण का करावं, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असं आहे की त्यांचे जे आपल्यावर उपकार आहेत, तर कृतज्ञता म्हणून का होईना आपल्याला संतांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. त्यांच्या उपकारातून आपण ऋणी होऊच नाही शकत, पण किमान पक्षी हा प्रयत्न असावा की आपण त्यांच्या उपकारात आहोत एवढी तरी आपल्याला त्यांची जाणीव असावी. हा सगळ्यात पहिलं एक कारण. दुसरं कारण असं आहे की संतांचं जर स्मरण केलं ना तर सहजच पुण्याची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. नेहे माझी वाचा तुझी, नेहे माझी वाचा तुझी. माझी वाचा तुझी.
तर पुण्यवंत व्हावे. शेवटचं जर चरण पाहिलं आपण ह्याच्यातलं तर त्याच्यात आहे, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. म्हणजे पुण्याची प्राप्ती, पापाची निवृत्ती, या दोन्ही गोष्टी घडतात. कृतज्ञतेचा भाव. त्याच्यानंतर चौथी गोष्ट अशी की जोपर्यंत आपण त्यांच्या जीवनाकडे बघत नाही तोपर्यंत आपली मुक्तीकडे जी होणारी वाटचाल आहे ती आपण करूच नाही शकत. विठ्ठल विठ्ठल. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे. बाबा फक्त स्वरावर बोट राहू द्या, इकडे तिकडे जाऊ नका. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसे दिपे तिसे पाहता आपुली वस्तू. ही एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या जीवनाचा जर आपण निर्धार केला, त्याच्या जीवनाचा जर अवलंब केला तरच आपली वाटचाल जी आहे ती मुक्ततेकडे जाऊ शकते. जसं जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जशा एखाद्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपलीच वस्तू आपल्याला सापडावी तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे त्यांचं जे स्मरण आहे हे नित्यानं आपल्याला जीवनात घडायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि तोपर्यंत मनुष्य जीवनाची सार्थकता होऊच नाही शकत. पण काही मंडळींना असा प्रश्न पडेल की आपण तर मनुष्य जीवनाची सार्थकता वेगळ्याच गोष्टीत समजतो. हे तुम्ही सांगतायत महाराज साधू संतांच्या जीवनाचा अवलंब करायचा किंवा त्यांच्या जीवनाकडे बघायचं, तशी आपली वाटचाल करायची, आणि सार्थक जीवन काय आमचं नाही आहे का? सार्थक जीवन आपण प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेतच ना. आपण त्याला सार्थकता म्हणतो, त्याला आपण जीवनात धन्यता समजतो. असे कितीतरी गोष्टी आहेत. एखाद्याला असं वाटतं की बाबा आता एखादी चांगली पगाराची नोकरी लागली, त्याला वाटतं जीवनात आपलं धन्य झालं. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. धन्यतेच्या ज्या व्याख्या आहेत त्या सांसारिक लोकांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. कुणाला एखाद्याला असं वाटेल की बाबा घरात उपवर मुलगी आहे, चांगला जावई मिळाला, त्यांना वाटतं धन्यता झाली, आपल्या जीवनाची धन्यता झाली. किंवा एखादा मुलगा आहे, घरात चांगली सून आली, त्यांना वाटतं जीवनात धन्यता झाली. पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत संसाराच्या अंगानं ज्याला ज्याला आपण धन्य समजतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरंच धन्यतेच्या आहेत का नाही आहेत, ह्याचा जर एखाद्या वेळेस आपण संतांच्या बुद्धीनं जर विचार केला तर आपल्याला त्याच्यानंतरच त्याच्यातली धन्यता काय आहे किंवा त्याच्यातली निरर्थकता आहे का धन्यता आहे, त्यांचा जीवनाचा अवलंब केल्याशिवाय आपल्या लक्षातच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मुळात या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, संसारातली जी आपली धन्यता आपण मानतो किंवा संसारात एखाद्या गोष्टीला आपण जे सार्थक समजतो, त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या उद्धाराकरता थोड्याही कामाला येणाऱ्या वस्तू नाहीत. नाहीतर असं तुम्ही विचार करा की एखादा पैसे कमवता कमवता खूप मोठा श्रीमंत झाला म्हणजे त्याचा उद्धार होईल, असा त्याचा अर्थ अजिबातच होत नाही. उलट तुम्हाला सांगतो की आपल्याला भक्ती मार्गातून या सगळ्या गोष्टी ज्या आहे या थोड्या थोड्या दूर नेणाऱ्या असं म्हणलं तरी हरकत नाही. विचार करा तुम्ही की एखाद्याचा जर समजा खूप मोठा व्यवसाय असला, त्याला जर आपण म्हटलं की चला कीर्तनाला आज काय, तो आपल्याला काय कारण सांगतो? सरळच म्हणतो की अरे आमच्या मागे असं असं आहे, त्याच्यामुळे आम्ही कीर्तनाला येऊ नाही शकत. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या सांसारिक अंगांना आपण पुढे पुढे नेतो, तर साधू संतांच्या जीवनात त्याला थोडंही महत्त्व नाही. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यांना त्याच्यात थोडाही रस नसल्यामुळे ते सरळ सांगतायत की या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात तुम्ही धन्यता मानतायत त्या धन्यतेला थोड्याही कारणीभूत नाही. मग नेमकं त्यांच्या दृष्टिकोनातनं जीवनात धन्य कोण आहे? त्यांच्या आपल्याला ज्याला म्हणायचं आहे की त्यांनी कोणत्या पॅरामीटर्सवाल्या माणसाला धन्य सांगितलेले आहे, त्यांच्याकडे कोणते मापदंड आहेत, आणि त्या मापदंडात जे आहे जे बसणारे त्यांचंच जीवन त्यांच्या हिशोबानं धन्य आहे.
आणि त्या धन्यतेची जी सुरुवात आहे ती अभंगाच्या ध्रुवपदापासून करतायत. ध्रुवपद ध्रुवपद धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आता बघा या चरणापासून जी सुरुवात झाली म्हणजे हे ध्रुवपद आहे. तसं हे सुरुवातीला ध्रुवपद आहे, त्याच्यानंतर पुढचे कडवे आहेत. थोडी रचना अभंगाची प्रत्येक ह्याची वेगवेगळी असते. कुठं पहिलं कडवं ध्रुवपद असतं, कुठं दुसरं असतं, कुठं तिसरं. एखाद्या अभंगाला ध्रुवपदच नसतं, पण याच्यात जे आहे हे पहिलंच कडवं ध्रुवपद आहे. आणि आता इथून जे आहे ना सगळे जेवढे काही श्रोते मंडळी आहे किंवा टाळकरी मंडळी, आपण आता एकच लक्षात ठेवायचं की याच्यात ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे ना तेवढ्या गोष्टीला पकडलं तरच त्याला धन्य म्हणायचं. म्हणजे आता धन्य जगी तोची एक हे एवढं एक बाजूला काढून घ्यायचं. आणि आता पुढून सुरुवात आहे, एक 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 गोष्टी आहेत. आता पहिली गोष्ट आहे हरिरंगी नाचे. तुम्ही आम्ही जे आहेत ना प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रंगात रंगलेलोच आहोत. आणि त्या रंगात रंगलेलो म्हणजे त्याच्यातच आपलं दिवसभर सगळं काम चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाथ महाराजांनी जे आहे ना ह्याला नुसतं रंगी नाचे न लावता ह्याला हरिरंगी लिहिलं. म्हणजे हरिरंगी असं आहे की हरीच्या रंगणात जे नाचणारे आहेत तेवढेच धन्य आहेत. म्हणजे आपल्याला हे एकदा वेगळं काढूनच ठेवायचं. आता धन्य जगी तोची एक म्हणजे तोच एक धन्य आहे. कोण? जो हरीच्या रंगात रंगलेला आहे किंवा हरीच्या रंगात नाचतो आहे. जे जे काही भक्त मंडळी असतील बघा तुम्ही, संत मीराबाईंचं जीवन बघून घ्या तुम्ही. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं। अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं।
मीराबाईंचं जीवन बघा तुम्ही, की मीराबाईंच्या जीवनामध्ये किती किती प्रतिकूल गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे ते राहायला आहेत त्या सगळ्यांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यांच्या जीवनात अनेक कष्ट आहेत, पण तरीसुद्धा त्यांचं मूळ जे लक्ष आहे ते भगवंताकडे लागल्यामुळे हरी गुण गावत नाचुंगी मैं, त्या सगळ्या ज्या हरिभक्तांचं जीवन आहे ते निश्चित धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि धन्य जगी तोची एक म्हणताना तोचीने काय केलेलं माहिती का, जसं आपण एखाद्या वेळेस व्यवहारात सुद्धा म्हणतो, व्यवहारात सामान्यत्वानं जर म्हटलं की तुम्ही जेवायला या, तर तुम्ही म्हटल्यानंतर त्याच्यात असं ज्याला म्हणतो फार आग्रहानं तो विषय नसतो. तुम्ही म्हणजे तुम्ही या, एखादं कोणी अजूनही आलं तर चालेल. पण जर एखाद्याला आपण सकारात्मक जर गोष्ट सांगितली की तुम्हीच जेवायला या, तुम्हीच म्हटलं की बाकीचे सगळे बाजू लावतात. तसं हे च लावून आहे धन्य जगी तोची एक, तोची म्हणजे ची लावल्यामुळे तोच एक धन्य आहे. कोण? आता पहिली गोष्ट हरिरंगी नाचे, त्यालाच फक्त धन्य समजा. बाकी जेवढ्या जेवढ्या गोष्टीला आपण धन्य समजत असू तर त्या सगळ्या गोष्टीची व्यावृत्ती करणारा हा शब्द आहे तोची. आणि दुसरी गोष्ट सांगतायत रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, ज्याच्या जिभेनं कायमस्वरूपी रामकृष्ण वासुदेव हा जप कायम चालू आहे, कायम नामस्मरण चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत धन्यतेच्या, ह्या आपण मोजत चला. ह्या कशा सांगितलेल्या माहिती का तुम्हाला? जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये जेव्हा ज्ञानियांची लक्षणं सांगितलेली ती 20 लक्षणं जी आहे ती 13व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. त्याची सुरुवात जी ना अमानित्वम मदंभित्वम इथून जे सुरुवात झालेली अमानित्वम पासून तर ते शेवट अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम मज्ञानम यदत्योन्यथा म्हणण्यात असं आहे की सुरुवातीला जे लक्षण सुरू झाले अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम इथपासून तर अध्यात्म ज्ञान नित्यत्वमपर्यंत हे जे सगळे लक्षणं आहे 20 लक्षणं, हे जर सोडले तर बाकीचं सगळ्याच्या सगळं अज्ञान आहे. हे जसं म्हणणं आहे तसं धन्य जगी तोची एक, तोची एक म्हणजे परमार्थाच्या अंगानं ज्याच्या ज्याच्या जीवनात ह्या गोष्टी घडत असतील मग त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही धन्य समजायचे. साधू संतांचं वाङ्मय बघा तुम्ही, तिथंच धन्य शब्द लावलेला आहे जिथं परमार्थाच्या अंगानं आहे. असं तर मग नाथ महाराजांना लिहिता आलं असतं, कारण त्यांच्याकडे परमार्थाच्या नाही प्रापंचिकही खूप चांगल्या गोष्टी होत्या. प्रपंचाच्याही अंगानं त्यांना एखादी गोष्ट लिहिता आली असती की धन्य त्याला म्हणा की ज्याच्याकडं भरपूर पैसा आहे, धन्य त्याला म्हणा की ज्याच्याकडे खूप चांगला परिवार आहे, धन्य त्याला म्हणा. या सगळ्या गोष्टी त्यांना लिहिता आल्या असत्या ना. पण ज्या अर्थी त्यांनी असं लिहिलं आहे तसं साधू संतांच्या या सगळ्या धन्यतेच्या गोष्टी फक्त आणि फक्त परमार्थाच्या हिशोबानं किंवा भगवंत प्राप्तीच्या दृष्टिकोनातून जेवढ्या जेवढ्या आपण जवळ जाऊ त्या सगळ्या गोष्टीला धन्य सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा काळ सुद्धा कोणता धन्य म्हणतात ते, धन्य काळ संत भेटी किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तुम्ही सगळ्या धन्यतेच्या गोष्टी बघा, जेवढ्या जेवढ्या आपल्याला पारमार्थिक अंगानं उपयोगायला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी धन्य आहेत. दुसरी गोष्ट कोणती? पहिली गोष्ट हरिरंगी नाचे, दुसरी गोष्ट रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आता आणखीन जे आहेत, आणखीन एक 4 गोष्टी या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सुख दुःख समान सकळ सुख दुःख समान कृपा
दुःख दुःख समान जीवांचा कृपाळ दुःख दुःख समान जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. आता एक गोष्ट दोन गोष्टी आपल्या अगोदर झाल्यात. आता इथून पुढं तुमच्या सगळ्यांकडे जबाबदारी घ्यायच्यात. किती गोष्टी सांगितल्यात मी आता तुम्हाला आता संख्या सांगणार नाही, पण शेवटला तुम्हाला विचारेन की किती गोष्टी झाल्या. आता तुम्ही लक्षात ठेवायच्या. सगळ्यात अगोदरच्या तुम्हाला सांगितल्या, आता दोन झाल्या, ह्याच्यात चार गोष्टी आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्यांची जी अवस्था आहे त्याला धन्य म्हणत जावं. कोणाला? ज्याच्या जीवनात सुख दुःख समान म्हणजे स्थितप्रज्ञ पाहिजे. तो पूर्णच्या पूर्ण जेवढे जगातले दुःख असतील, त्रिविध दुःख जे ते एका वेळेस जरी अंगावर आले तरी त्याला काही वाटलं नाही पाहिजे. सुख दुःखे समे कृत्वा नाहीतर असं आहे, तिचंच राहू द्या माईक आता सध्या. नाहीतर असं आहे की थोडंसं जर दुःख माणसाच्या अंगावर आलं तर माणूस त्याच्यात बावचळून जातो. दुःखेषु बघा, थोड्या थोड्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यातून माणसाची अशी अवस्था होऊन जाते की दुःख कदाचित आपलं असतं का नसतं हे सुद्धा माहीत नसतं, पण दुसऱ्याच्या दुःखानं सुद्धा जे अतिशय माणूस परेशान होऊन जातो. बाबा बऱ्याच वेळा कीर्तनात सांगत असतात की सकाळी सकाळी माणूस उठला आणि उठल्याबरोबर एकदम चेहरा कसतरी झाला होता. एकानं विचारलं, बाबा काय झालं, काय तब्येत बिब्येत बरोबर नाही का? नाही म्हणे, थोडं दुखतंय. काय दुखतंय? म्हणजे माझं नाही, बायकोच. म्हणजे बायकोच्या दुखण्यानं सुद्धा माणूस जर एवढा दुःखी होतो तर स्वतःवर जेव्हा ती गोष्ट येते. पण ह्याच्यात असं सांगितलं की सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख असो जीवनात किंवा दुःख असो, ज्याची स्थिती स्थितप्रज्ञासारखी असते, कोणत्याही वेळेचे ते कमी जास्त नाही झालं पाहिजे. जशी असेल तशी परिस्थिती, कोणतीही परिस्थिती असली तर ते भगवत प्रसाद समजून जीवनात ज्याला वागता येतं त्यालाच काय म्हणायचं? धन्य जगी तोची एक विठ्ठल विठ्ठल. आता याच्यात एक प्रश्न असा पडतो की दुःखात जे आहे, दुःखाचं आपल्याला कळलं बाबा, दुःखात माणसानं स्थितप्रज्ञ राहायला पाहिजे, म्हणजे दुःखात फार दुःख मानून घेऊ नये. पण सुखात सुद्धा स्थितप्रज्ञ म्हणजे एखादी आनंदाची गोष्ट झाली म्हणजे पण हसू नये काय, म्हणजे माणसाला आनंद पण वाटून घेऊ नये का, असं आहे. त्याचा अर्थ असा आहे की असा त्याचा अर्थ नाही होत की सुखातही तुम्ही हे करू नका, दुःखातही तसं राहू नका. सुख येवो किंवा दुःख येवो, कधी कधी जास्तीचं जे सुख आहे ना ते सुद्धा माणसाला पचवता आलं पाहिजे. पचवता आलं पाहिजे म्हणजे त्याच्यात सुद्धा हुरळून जाऊ नये, आणि एखादं दुःख जर आलं तर त्याच्यात सुद्धा होरपळून जाऊ नये. म्हणून असं सांगितलं की सुख दुःख समान. पण प्रश्न असा निर्माण होतो की अशी जी अवस्था आहे, सुख येवो किंवा दुःख येवो काही फरक नाही पडावा, अशी जर दगडाची बी अवस्था आहे, मग त्याला कसं काही इकडे लक्षणात लावता येईल आपल्याला? हे तर दगड असू शकतो एखादं, ज्याला आपण म्हणतो घरात सुद्धा कधी कधी एखाद्या वेळेस जर अशी काही गोष्ट झाली
तर माणूस म्हणतो किती वेळेस आम्ही समोर राहिलो, काय दगडाला समोर राहिलो काय, तुमच्यावर काहीच परिणाम होईना. काहीतरी रिॲक्शन देणारा माणूस असला तर आपल्याला वाटतो तो जिवंत, नाही तर दगड समजतो आपण त्याला. हे बघा, दगड जर समजायचं असतं किंवा दगडाचं जर वर्णन करायचं असतं तर महाराजांनी लगेच ही शंका बाजूला केली, लगेच सांगितलं सकळ जीवांचा कृपाळ. त्यानं कसं पाहिजे, प्रत्येक जे प्राणी मात्र आहे त्या प्राणी मात्राविषयी त्याच्या मनात भूतदया पाहिजे, म्हणजे त्याच्या मनात दयेचा भाव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पाठीमागं थोडा आवाज. सकळ जीवांचा कृपाळ, प्रत्येक प्राणी मात्राच्या विषयी त्याच्या मनात दया पाहिजे. सुरुवातीला मी तुम्हाला विठ्ठल 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 हो हो, त्यांच्या आवाज शांततेत आपलीच भंग व्हायला पाहिजे, आपलीच भंग व्हायच्या मागे असो. तर विषय असा चालू आहे की सुखदुःख समान जे आहे ते दगडाला सुद्धा असतं, पण हे दगडाचं नाही. हे जे आहे हे माणसाकरताच आहे, म्हणून सांगितले सकळ जीवांचा कृपाळ. आणि सुरुवातीला मी असं बोलून गेलो की हे जे पूर्ण अभंग आहे, ह्या पूर्ण अभंगातला एक न एक शब्द जे आहे ते नाथ महाराजांचं आणि या अभंगाचं चरण बघून घ्या. जसं त्यांचं आत्मचरित्रच लिहिलेलं असावं काय असं वाटतं. नाथ महाराजांचं प्रत्येक माणसाविषयी त्यांच्या मनात असलेला भाव बघा तुम्ही. नाथ महाराजांचं जेव्हा अधिकार सिद्ध संपन्न झाले त्याच्यानंतरची गोष्ट सोडून द्या, पण लहानपणाची गोष्ट सांगतो. लहानपणात सुद्धा असं झालं की नाथ महाराज जे आहेत ना, एखादी जर मांजर वगैरे आहे ती जर एखादी जखमी झाली तर त्याला जवळ घ्यायचं, तिच्या त्या जखमेमध्ये हळद वगैरे भरायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत, नाथ महाराज जेव्हा निघून गेले तर तेव्हा त्यांचे सवंगडी येऊन आजीला सांगायचे की आजी, नाथ बघा असं असं करायचं बरं. लहानपणी जे आहे ना, जर एखादी मांजर एखादी काही झालं, कोण्या प्राणी मात्राला काही लागलं का त्याला प्रेमानं जवळ घ्यायचं, त्याला मलमपट्टी करायची आणि त्याला सोडून द्यायचं. आणि आम्हाला शिकवायचं बरं की असं नाही करायचं बरं. एखाद्या कुत्र्याच्या शेपटीला नाही तर दगडच बांधला, फटाकाच लावला, अशा गोष्टी नाही करायच्या. विठ्ठल विठ्ठल. आणि बाकी जे आहे तुम्ही पुढे बघा त्यांच्या जीवनातलं, की रामेश्वराहून आलेलं जे तीर्थ आहे ते गाढवाला पाजू घालण्याचं, म्हणजे हे जेव्हा कळवळा आतमध्ये असेल तेव्हाच होईल ना. सकळ जीवांचा कृपाळ. नाही तर आपण कीर्तनाला जरी असलो आणि कीर्तनात जरी एखाद्यानं म्हणलं पाण्याची बाटली देता का, त्याच्यात सुद्धा आपल्या मनात कमी जास्त भाव होतो की आपण पाण्याची बाटली द्यायची का नाही. म्हणून सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध. सकळ जीवांचा जरी कृपाळ आहे पण तरी पण तो असा ज्याला म्हणतो आपण कोणाच्याही विषयी कळवळा जेव्हा करतो आपण, तर मग एखाद्या वेळेस असं होईल, एखादा दुर्जन असेल तर त्याच्याविषयी तसं होऊन जाईल काम की नाही त्याच्याविषयी तसं नाही राहत. सकळ जीवांचा कृपाळ आहे पण त्याच्या ठिकाणी ज्ञानातून त्या गोष्टी आहेत, त्या अज्ञानातून गोष्ट नाही. ज्ञानाचा उद्बोध म्हणजे ज्ञानाचं जे आहे तो परमोत्कर्ष त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. ज्ञानाचा उद्बोध निस्ता ज्ञान नाही आहे, त्याच्यानंतर भक्ती प्रेमाचा कल्लोळ. आणि कधी कधी असं असतं की निस्तं जर ज्ञान झालं तर त्या ज्ञानातून कदाचित अहंकाराची निर्मिती होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल. भक्तीचा उद्बोध, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. कारण असं असतं की भक्ती जर नसली तर त्या ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार लागलेलाच आहे. म्हणून बऱ्याच वेळा मागताना जे साधू संत हेच मागतात, विन ज्ञान नको देवा. मान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे.
अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, भक्ती जी आहे, भक्ती प्रेमाचा कल्लोळ म्हणजे त्यांच्या अंतःकरणात जे आहे भक्तिप्रेमाच्या अशा लाटा असतात. कल्लोळ म्हणजे उंच उडणाऱ्या लाटा म्हणा, किंवा ज्याला आपण म्हणावं की नित्य जे आहे, नित्य एक वेगळ्या चैतन्यानं होणारी भक्ती. आणि मग या सगळ्या चरणाकडे जर आपण बघितलं, नाथ महाराजांचं जर जीवन बघितलं तर तुम्ही बघा त्यांच्याकडे सुखदुःख समान. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अशा कितीतरी घटना आहेत की त्याच्यात महाराज सुख आले तरी त्याच्यात हुरळून जाता कामा नये, आणि दुःख आलं तरी येत किंचितही मागे पुढे होता कामा नये. बघा नाथ महाराजांचं जेव्हा भागवताचं लिखाण पूर्ण झालं, म्हणजे सुरुवातीला जे आहे 2 अध्याय महाराजांनी लिहिलेत, आणि त्या 2 अध्यायाला घेऊन एक जण काशीला निघून गेला. तोपर्यंत नाथ महाराजांची इकडे 5 अध्याय पूर्ण झाले लिहिणं, पुढचे 3 अध्याय लिहिले. पण काशीला नित्यानं जो आहे ना तो साधक त्या 2 अध्यायाचं पारायण करायचं. आणि काशीतल्या काही ब्राह्मण मंडळीने ते बघितलं कशावरचं लिखाण आहे. त्यांनी सांगितलं असं असं आहे, पैठणचे नाथ महाराज आहेत, ते श्रीमद भागवत ग्रंथातील 11 स्कंद जो आहे त्याच्यावर हे प्राकृत लिखाण आहे. आणि मग त्या ब्राह्मण मंडळींना असं वाटलं की हे काही बरोबर नाही, हे असं म्हणजे आपण प्राकृतात हे संस्कृतातलं ज्ञान आणायला नाही पाहिजे. आणि त्यांनी त्याचा विरोध करण्याकरता नाथ महाराजांना फरमान धाडलं आणि काशीला बोलवलं. आता नाथ महाराजांना जेव्हा घ्यायला आले, आता हा प्रसंग कसा आहे, दुःखाचा प्रसंग आहे. असं वाटतं की आता त्या भागवताचं पुढं काय होईल काय नाही काही माहीत नाही. पण नाथ महाराज निघाले, जे असेल म्हणे प्रभू इच्छा, लिहिण्याची इच्छा त्यांच्याकडूनच निर्माण झालेली, कदाचित जर नको असेल तर बुडवून टाकतील. आता तिथं गेल्यानंतर त्या सगळ्या पंडितांना त्यांनी नमस्कार केला आणि त्या सगळ्यांना सांगितलं की हे बघा प्रभू इच्छेनं मी हे लिखाण सुरू केलं आहे, तुम्हाला जर याच्यात काही कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही हे करा, पण एकदा त्याला बघा तरी कमीत कमी. असं सांगितल्यानंतर जे आहे सर्व पंडितांची सभा भरली. नाथ महाराजांचं जे लिखाण आहे 5 अध्यायाचं ते सगळीकडून 1-2-3 दिवस सगळ्यांनी हाताळलं. इकडून चुकीचं आहे का, तिकडून चुकीचं आहे का, कारण काढायची चूक म्हणलं का मग माणूस खूप चांगल्या ह्याच्यानं बघतो. आणि एक आमचे विठ्ठल 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 एक मोठ्यांचं वाक्य आहे, त्यांचं नाव न घेताच सांगतो, राहूच द्या. मला पहिले असं वाटलं की त्यांच्या नावं न सांगू, पण ते नामोल्लेख न करता तुम्हाला सांगतो मुद्दाम. त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाला स्वकल्याणाची जरी अक्कल नसली तरी नेमकं दुसऱ्याचं कुठं चुकतंय एवढी काढायची अक्कल प्रत्येकाला दिली असते. नामोल्लेख का नाही केला तुम्ही एकांतात भेटा, तुम्हाला सांगेल नंतर. एवढ्याकरता सांगितलं तुम्हाला की ते जे आहे लिखाण ते सगळ्यांना लिहिता यावं न येवो, पण प्रत्येकाने असं विचार केला की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का, सगळ्या अंगानं त्याचा विचार केला. पण नंतर असं झालं की कुठं चूक काढायला काही चान्सच नाही. मग सगळेजण जे आहे ते शरणागत झाले. नाथ महाराजांना सांगितलं महाराज हे जे भागवत आहे ते तुम्ही आता इथंच लिखाण करा, काशीतच आम्ही तुम्हाला सगळं याच्याकरता तयार करून देतो. मग महाराजांनी ते नित्य अध्यायावर प्रवचनही करायचं आणि तिथंच लिखाण करायचं. असं जवळजवळ 5व्या अध्यायापासून 31व्या अध्यायापर्यंत काशीतच ते झालं. आता काशीच्या त्या सगळ्या लोकांना त्याच्याविषयी एवढा भाव निर्माण झाला की आता नाथ महाराजांची मिरवणूक हत्तीवरून काढायची ठरली. त्या सगळ्यांनी खूप मोठी तयारी केली. आता जे आहे आता सुख जे झालेलं आहे, आता सुख आहे, पण त्या सुखात सुद्धा आहे बघा नाथ महाराजांची अवस्था बघा. नाथ महाराजांनी सांगितलं ही जी टीका आहे म्हणे लिहिलेली, ही 11 स्कंद तुम्ही त्याच्यात ठेवा, त्याची मिरवणूक काढा म्हणे, मी आपला तुमच्यासोबतच पायी जाणार. येताना जो भाव, दुःखातही तोच भाव आणि सुखातही तोच भाव. विठ्ठल विठ्ठल. आणि सकळ जीवांचा कृपाळ असा आहे की या कृपाळूपणाबद्दल नाथ महाराजांच्या तुम्ही किती जरी
त्यांच्या जीवनाकडे जर बघितलं तर प्रत्येकाविषयी असा कळवळा होता, कोणीही असू द्या, कोणताही जसं आपण म्हणतो की एखाद्या तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की मुलावर जे प्रेम आहे तेच दासावर आणि दासीवर करायचं, एवढं त्यांच्यात हे होतं. ज्यावेळेस तो गावबा जेव्हा नाथ महाराजांकडे आला आणि पुरणपोळी खायची नित्याची इच्छा, तर गावबाला सुद्धा पंगतीत घेऊन बसायचे. हे हरिपंडितांना सुद्धा आवडत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल कोणाच्याही विषयी मनात असलेला कळवळा, सकळ जीवांचा कृपाळ आणि ज्ञानाचा उद्बोध बघा तुम्ही. आता त्यांच्या जीवनातलं जर ज्ञानाचा आपण उद्बोध बघितला किंवा ज्ञानाचा परमोत्कर्ष बघा, त्यांच्या जीवनातले सगळे लिखाण बघा, एक एक जे लिखाण आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परमोत्कर्षानं जेव्हा आहेत तेव्हाच आल्या आहेत ना बाहेर. आणि एवढं सगळं असूनही भक्ती प्रेमाचा कल्लोळ आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या भक्तिभावना आहेत. आणखीन अशाच काही ज्या गोष्टी आहेत त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. विषय विरक्त नाही अपकार, दया विषयी विरक्त दया नाही अपकार, हरि रंगीनाचे विषयी विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. आता पुढे बघा तुम्ही, आपलं लक्षणं मोजणं चालू आहे ना सगळ्यांचे, कारण शेवटीला प्रश्न परत आपल्याला विचारायचा आहे. ह्याच्यातही 4 लक्षणं आहेत बघा. विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. हे जर असले तरच धन्य जगी तोची एक. या सगळ्याला पहिले हे लावायचं, विषयी विरक्त धन्य जगी तोची एक. विषयापासून ज्यांचं मन विरक्त झालेलं असतं, 5 जे विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रसगंध, या सगळ्या विषयांचं अनित्यत्व त्यांना कळलेलं असतं की याच्यापासून आपल्याला पुढे चालून दुःखालाच हे सगळे विषय जन्म देणारे आहेत. म्हणून या सगळ्या विषयांच्या ठिकाणी जे आहे त्या सगळ्या विषयांच्या ठिकाणी त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली असते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कोणते कोणते विषय इथलचे तर आहेतच, पण वरचे ज्याला आपण म्हणतो स्वर्गादी लोक असेल किंवा ब्रह्मलोक असेल, या सगळ्या गोष्टीपासून न पारमेष्टम न महेंद्रधीष्णम न सार्वभौमं न रसाधिपत्यं न योगसिद्धिर पुनर्भवं वा मय्यर्पितात्मे क्षतिमद्विनान्यत्
आता बघा कोणत्या कोणत्या विषयात विरक्ती असते. म्हणजे इथलच्या विषयापुरती विरक्ती असणं वेगळं आहे. कदाचित एखाद्या वेळेस इथलच्या पुरती विरक्ती निर्माणही होऊ शकते, पण मग तो यज्ञ यागादी करून वरच्या विषयाकरता प्रयत्न करतात. पण तेही नाही. न पारमेष्टम म्हणजे ब्रह्मपद नको, न महेंद्रधिष्णम म्हणजे इंद्रपद नको, न महेंद्रधिष्णम, न सार्वभौम म्हणजे इथलचंही कोणतं पद नको, न रसाधिपत्यम म्हणले पाताळातलं सुद्धा काहीच नको, न योग सिद्धीर न पुनर्भवम वा मय्यर्पितात्मे क्षतिमद्विनान्यत. अशा प्रकारची जी विरक्ती आहे ती खरी विरक्ती. कारण हे जे 5 विषय आहेत हे निश्चित साधकाला नडतात. असं चिरंजीव पदमध्ये सांगितले का जे 5 विषय आहे ती ते अवश्य साधका नाडीती. पुढं तो विषय सांगितलेला आहे की ह्या 5 विषयामध्ये साधक कसा कसा जातो. या 5 विषया माझी प्रथम, शब्द विषय संभ्रम, मग स्पर्श विषय सुगम, उपक्रम तो ऐसा. आम्ही तुझ्या भरवशावर येणार, तूच जर असं आम्हाला मागं पुढं केलं तर कसं होईल. असो, या 5 विषया माझी प्रथम, शब्द विषय संभ्रम. बघा हा जो शब्द विषय आहे ना, हा साधकाला सुद्धा एवढा अवघड आहे की कधी कधी असं आहे की एखाद्या वेळेस निंदा तरी माणसाला सहन होऊन जाईल, पण स्तुती जी आहे ना ती पचवायला जास्त अवघड आहे. बरं, तुम्ही फक्त एखाद्या वेळेस एखाद्याला म्हणा वा 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 काय छान काम आहे बा तुझं, बस एवढं एकदाच म्हणून बघा. आणि जर पुढच्या वेळेस जर तो शब्द नाही आला ना तर हा बैचेन होऊन जातो की असं कसं काय झालं. म्हणजे त्या ज्या सगळ्या गोष्टीनं त्या अंतःकरणात तळमळ निर्माण करणार आहेत. म्हणजे कधी कधी जे आहे ना निंदा तरी एखाद्या वेळेस माणूस सहन करू शकतो, पण स्तुती पसवणं त्याच्यापेक्षाही जास्त अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्यातले एक एक जे विषय आहेत त्या एकेका विषयापासून तिकडे काय घात होईल तो होईल, पण साधक मंडळींनी या 5 विषयापासून विरक्ती पाहिजे. म्हणजे विषयी विरक्त जया नाही अपपर. आता पुढचं कोण धन्य आहे. जया नाही अपपर, ज्याला अपपर भाव ज्याच्या जीवनातून बाजूला निघून गेले. हा आपला, तो आपला, हा परका, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ज्यांच्या जीवनातून बाजूला झाल्या आहेत. नाथ महाराजांचं जे जीवन आहे ना, नाथ महाराजांच्या जीवनात अशा तुम्ही गोष्टी बघा की आपला आणि परका भाव हा त्यांच्या जीवनात कुठेच नव्हता. विठ्ठल विठ्ठल. काही काही जे मंडळी आहेत ते त्यांच्या त्या गोष्टीला जे आहे ते वर्णाश्रम धर्म ब्राह्मण असल्यामुळे त्यांना सगळ्यांना असा राग यायचा की हे कुठेही जातात, कोणाकडेही जेवतात, हे काही बरोबर नाही. पण त्यावेळेस असं झालं की बाकीच्यांकडून काय विरोध व्हायचा तो होईलच, पण स्वतः हरिपंडितांचाच घरातून विरोध होता. हरिपंडितांना ते आवडायचं नाही की आपण ब्राह्मण आहोत, मग हे आपण पाळलंच पाहिजे, आपण सोहळ्या ओवळ्यातच राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे. मग असं झालं की हरिपंडितांना जेव्हा काशीहून इकडं परत आणायचं तर हरिपंडितांनीच एक शर्त ठेवली की तुम्हाला आता परान्न सेवन करता येणार नाही आणि तुम्हाला बाहेर जे आहे कीर्तन प्रवचन वगैरे जे आहेत ते मी स्वतः सांगेल, कारण तुम्ही संस्कृताच्यापेक्षा जास्त प्राकृताचा वापर करता म्हणून ते मी करत जाईल. महाराजांनी काय दोन्ही गोष्टी मान्य केल्या, काही हरकत नाही, या घरी परत या. परत आल्यानंतर असं झालं की एक जे आहे एक खालच्या जातीतलं त्यावेळेस जी वर्णाश्रम धर्म परिस्थिती असेल त्यानुसार एक महिला आली आणि तिने असं सांगितलं की नाथ महाराज तुम्ही काशीला गेले तेव्हा माझ्या मनात एक अशी इच्छा होती की 1000 ब्राह्मणांना जेवण घालायचं, पण मग आता हे माझ्याकडून काही शक्य नाही, माझी परिस्थिती पण नाही तशी, माझ्याकडून हे होणार नाही. पण मला एक जणांनी असं सांगितलं की नाथ महाराजांसारख्या एका चांगल्या ब्राह्मणाला जर तू जेवू घातलं तर तुला 1000 ब्राह्मणाच्या जेवणाचं पुण्य लाभेल, आणि मी मनातल्या मनात संकल्प केलेला आहे की तुम्हाला जेवू घालायचं. मग आता तुम्ही जेवायला या. पण त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं मी परान्न सेवन जे आहे ते बंद केलं आहे, तुम्ही हरिपंडितांना विचारा, ते जसं म्हणतील तसं आपण करू. मग आता हरिपंडिताकडे येऊन त्यांनी विनंती केली, पण हरिपंडितांनी ती काही ऐकली नाही सुरुवातीला. मागून त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःच येईन, स्वतः जेवण बनवेन
मग काही हरकत नाही. मग हरिपंडितांनी आज सांगितल्यानंतर ती म्हणली काही हरकत नाही, मी शिदा वगैरे देईन, तुम्ही जेवण बनवा. आपला विषय असा चालू आहे की जिथे जायला पहिले नाही सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्या मनात थोडाही अपभर भाव नाही की इथे जेवायला जायचं का नाही जायचं, हा आपला का परका, आपल्या वर्णाश्रम धर्मातला आहे का नाही आहे. पण नाथ महाराज तिथं पुढं गेल्यानंतर त्या हरिपंडितांच्या अभिमानाचं हरण करण्याकरता नाथ महाराजांची लीला सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांनी असं केलं की 1000 ब्राह्मणांना जेवू घालायचं ना, हरकत नाही, सगळं जेवण वगैरे बनवू दिलं. नाथ महाराज जेवायला बसले. आता हरिपंडितांनी वाढल्यानंतर जेव्हा ते सगळं जेवण झालं नाही, आता पत्रावळी काढायची, ते एक पत्रावळी उचलली ना हरिपंडितांनी बाहेर नेऊन टाकली. जसं आतमध्ये आले लगेच दुसरी पत्रावळी तिथं तयार. त्यांना वाटलं एखाद्याच पत्रावळी आली असेल, परत उचलली, परत बाहेर नेऊन टाकली. अशा 1000 पत्रावळी ज्या आहेत जेव्हा बाहेर नेऊन टाकल्या, त्याच्यानंतर हरिपंडितांना लक्षात आलं की आपल्या मनात जो अपपर भाव आहे, जो आपण प्रत्येक गोष्टीचा अभिमान धारण केला आहे, तो बाजूला करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. विषयी विरक्त जया नाही अपपर. त्याच्या पुढचं आहे संतुष्ट सर्वदा. कोणतीही गोष्ट झाली तरी आपल्या मनातली संतुष्टी जी आहे, मग कदाचित एखाद्या वेळेस निंदा होईल, स्तुती होईल, मान असेल, अपमान असेल, कोणत्याही गोष्टीत आपल्या मनात कायम संतुष्टीपणाची भावना ठेवायची की भगवत प्रसादच आहे, भगवंतांनी जसं आपल्याला ठेवलं असेल तसं ते राहते. बाबा एक भजन म्हणत असतात बघा, त्याच्यातला नेहमी भाव हाच आहे. म्हारा नटराजा थारे नचायो नाचू, म्हारा गिरिधर लाल थारे नचायो नाचू. जसं असेल देवा, तुम्हाला जसं ठेवायचं तसेल, पण आतमध्ये संतुष्टी. रूखा सुखा जो कुछ देवे, थारे भोग लगाऊ, घी परोस या छाछ राबड़ी, सबड़ प्रेम से पाऊ, म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. एखाद वेळेस जसं असेल तसं, जेवायला एखाद वेळेस चांगलं मिळेल, खीर परोस या छाछ राबड़ी, सबड़ प्रेम से पाऊ, म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. जसं जसं तुम्हाला ठेवायचं असेल देवा, कसंही असो, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे आपल्या त्यांच्या प्रभू इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवून टाकायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थारी मन चाही में प्यारा, म्हारी चाह में नऊ. म्हणजे तुम्हाला जसं ठेवायचं असेल देवा, त्या सगळ्या गोष्टीत संतुष्ट असणारा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण मग ही अशी अवस्था का प्राप्त होते? त्याचं कारण असे की त्यांना माहिती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जसं आपलं संचित असेल तशा या गोष्टी घडत राहतात.
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. त्यांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालेलं असतं की या ज्या काही सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत या आपल्या जसं प्रारब्ध कर्म मागचं असेल किंवा सध्या जसं संचितात असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तशा समोर भोगायला येत आहेत. पण मग आपल्या चित्ताची जी अवस्था आहे ती संतुष्टाची ठेवायला पाहिजे. म्हणून जे आहे संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. परत त्यांचा निर्धार झालेला असतो की मीच जो आहे म्हणजे आत्मरूपाने आपण सर्वत्व आहोत किंवा भगवान जो आहे जो चराचरातला आहे तोच माझ्यात आहे आणि माझ्यातलं जे आहे तेच सगळीकडे आहे. ही जी पाहण्याची दृष्टी आहे ही सुद्धा प्राप्त झाली असते. विठ्ठल विठ्ठल. आणखीन ज्या गोष्टी आहेत त्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलेल्या आहेत. जाणीव शानीव ओढे काढोनिया. जाणीव शानीव ओढे काढोनिया. माईक वर करा. जाणीव शानीव काढोनिया. जाणीव माईक चालू का नाही? जाणीव शहाणी मोजे काढोनिया दुरे. जाणीव शहाणी मोजे काढोनिया दुरे. आपण वस्ती करा वर्तत से संसारी. वस्ती करा वर्तत से संसारी. धन्याच्या गिरोची गहारी रंगी जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी. आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. आता याच्यामध्ये सुद्धा 3 गोष्टी सांगितल्या. जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी. जाणीवेचं जे ओझं आहे त्याच्यानंतर शहाणीवेचं ओझं. म्हणजे जाणीव कोणतं ओझं आहे? जाणीव असं ओझं आहे की मी म्हणजे स्वतः जे आहे मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी जे समजणं आहे ते म्हणजे जाणीवेचं ओझं. आणि त्याच्यानंतर शहाणीवेचं ओझं म्हणजे असं आहे की मी विद्वान आहे मी ज्ञानी आहे या गोष्टीचं जे ओझं आहे. या दोन्ही गोष्टी ज्याच्या जीवनात बाजूला झालेल्या असतात. मग मी अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे हे बाजूला टाकून देणं कशाकरता टाकायचं? बघा या गोष्टीचा जो आहे ना या दोन्ही गोष्टीचा अभिमान जो आहे तो अतिशय घातक असतो माणसाला. जुनी कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत नेहमी देत असतात की हे ओझं कसं आहे, हे ओझं का सांडून द्यायचं. हे ओझं असं आहे की एका माणसानं लग्न केल्यानंतर त्याची जी बायको आहे ती बायको थोडी चेटकीन निघाली. मग आता ती चेटकीन असल्यामुळे नेहमी ती परेशान करायची, हे काम करा ते काम करा, नाही तर तुम्हाला कुत्रा बनवून टाकल मांजर बनवून टाकल, अशा तशा धमक्या दिल्यामुळं तो परेशान झाला बिचारा. आता लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माणसाचा चेहरा जरा खुललेला पाहिजे असं आपण सामान्यत्वानं बघतो ना. तेव्हा त्याला लग्न मानवलं कशाहून म्हणायचं? त्याचा जर चेहरा चांगला खुललेला दिसला तर समजायचं की बाबा लग्न मानवलं आहे. आणि ते जर का वाळायला लागलं तर
आजूबाजूच्याला सहजच फिकर पडते, ते विचारतात त्याला, अरे काय झालं बाबा नेमकं. मग त्या मित्राला जे त्याची फिकर पडली, मित्राने असं विचारलं की नेमकं काय झालं. मग तुझं नेमकं नुकतं लग्न झालेलं आहे, 2-4 महिने नाही झालेले, चांगले आनंदाचे दिवस आहे, थोडं जरा माणसाच्या चेहऱ्यावर टवटवी यायला पाहिजे, तू असं वाळायला काय लागला. त्यानं सांगितलं बाबा लग्न केलं आणि पस्तावलो म्हणे, तिची बायको आहे ती चेटकीन निघाली, ती असं राहून राहून मला म्हणते कुत्रा करून टाकेल, मांजर करून टाकेल. तिच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता माझ्या नाकीनो आला आता. आणि त्यांना सांगितलं माझ्याकडे उपाय म्हणे, मी तुला उपाय सांगतो. काय उपाय. काही नाही म्हणे, इथं अजून एक आपल्या पलीकडचं एक गाव आहे म्हणे, तिथे एक मोठी चेटकीन राहते, तू काय कर तिच्याशी लग्न कर. त्यांना असं सांगितलं, अरे बाबा मी तुला उपाय विचारायला आलो, तू अजून एका दुसऱ्या गोष्टीत टाकायला लागला मला. असं कसं काय त्याच्यात सुचल, तुला मी सांगितलं ना तुला काय करायचं, चल तिकडे. मग त्या पलीकडच्या गावात जे आहेत ती चेटकीने, तिच्याशी कोणी लग्नच करत नव्हतं, हा तयार झाला. हा म्हणे मी लग्न करतो, पण माझं एक काम आहे, असं आहे, माझं अगोदरचं लग्न झालं आहे, ती बायको काही बरोबर नाही, तिच्यापासून जर तुम्ही सुटका करून देत असले तर. ते काही नाही म्हणे, मला तर खूप येतं, मी बिलकुल करते म्हणे सुटका, काही अवघड नाही. मग आता कशी सुटका करायची. तिथं गेल्यानंतर तिनं अगोदर असं सांगून ठेवलं होतं की आम्ही दोघं भांडायला लागलो ना, तर आमच्या चेटकिनीमध्ये जेव्हा भांडणं होतात तर आम्ही घारीचं रूप घेत असतो म्हणे. तर ती काळी घार होईल आणि मी गोरी घार होईल, म्हणजे पांढरी घार होऊन जाईल. तर तू असं करायचं म्हणे, हे तांदूळ उडीद जे ना, जेव्हा आमच्या दोघात भांडणं लागले आणि ती घार झाली का या काठीनं त्या काळ्या घारीला मारून टाकायचं, आणि हे उडीद तांदूळ माझ्यावर टाकले का मी परत तशी बाई होऊन जाईल म्हणे, मग आपण पुढं संसार करू. त्या मित्रालाही बरोबर घेतलं आणि तसंच झालं. बघितल्याबरोबर आता सवत आणली म्हणल्यानंतर साहजिक भांडणं होणार. जसे भांडण सुरू झालं तर एक झाली काळी घार आणि एक झाली पांढरी घार. तर त्या पांढऱ्या घारीनं आणि काळ्या घारीनं जसं युद्ध सुरू झालं दोघात, ह्यानं काठी घेतली आणि काळ्या घारीला मारून टाकलं. आता जे ते आता उडूद आणि तांदूळ त्याच्यावर टाकणार तेवढ्यात मित्रानं हात पकडला. हे रिकामे उद्योग कोण करतो म्हणून. आता सांग, जी नेमकं थोडी जिला येत होतं तिने एवढं परेशान केलं, आता ही की तुला किती परेशान करेल माहिती. ती आता काठी घ्यायची आणि तिला पण मारून टाकायचं. आता हा झाला आपला दृष्टांत. दृष्टांत एवढाच आहे की जशी ती घार आहे, जसं स्वतःला देह समजणे म्हणजे स्वतः देहबुद्धी असणं, ही म्हणजे काळी घार आहे, ती पण बाजूला टाकायला पाहिजे. पण ही सुद्धा पांढरी घारच आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी समजणं किंवा त्याच गोष्टीत जे आहे स्वतःचा अहंकार त्याचा बाळून घेणं, ही सुद्धा गोष्ट पांढरी घार असल्यामुळे तिला सुद्धा बाजूला टाकून द्यायचं. जाणीव शहाणीव म्हणजे विद्वत्तेचा अहंकार, की मला एवढं कळतंय, मला एवढं ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टीचा अहंकार टाकून द्यायचा. या दोन्ही गोष्टी बाजूला करून आपण कसं राहायचं. आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. या सगळ्या ज्या इह लोकावरचं जे राहणं आहे, जसं आपण म्हणतो की एखादा किरायदार आलेला आहे, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, रात काळी उठून गेला, रात काळी उठून ज्या ज्या काही आहेत, जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत ज्या ज्या वस्तूंचा आपला ज्याला म्हणतो योग आला, तो असा पाहिजे की ते सोडतानाही माणसाला दुःख नाही वाटलं पाहिजे. ज्याला म्हणतो आपण की रेडी टू लिव्ह, केव्हाही ही गोष्ट आपल्याला सोडायची आहे. मग राहताना कसं राहायचं, त्या गोष्टीबाबत थोडाही मोह नाही पाहिजे. त्याला म्हणतात आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. आता समजून घ्या, आता आपण सध्या या चटईवर बसलेलो आहे. मग आता जेव्हा कार्यक्रम संपेल, उठल्यावर लोक म्हणतील चला चटई घरी घेऊन, असं म्हणताल का. ही जसं चटई आहे, जशी सुविधा आहे, जेवढ्या वेळ आपण इथं आहोत तेवढ्या वेळेपर्यंत त्याचाने आपला संयोग झालेला आहे. तसं सगळेच माणसं, सगळेच जण जे एकमेकाला मिळालेले, त्याचा एक थोड्या कालावधीपर्यंत जसा आपला तुमचा संयोग आहे, जेव्हा ते वियोगाचाही वेळ आली तर असं बाजूला होऊन जायचं की त्याच्यात थोडाही मोह अटकलेला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्यात शेवटच्या चरणात जे आहे ना,
नाथ महाराज एक महत्वाची गोष्ट सांगतात, त्याचं महत्वाचं लक्षण सांगतात. एका जनार्दने नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, सदा हरीचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्यांच्या जीवनामध्ये नित्य हरीचे कीर्तन म्हणजे हे कीर्तन नाही बरं, हे त्याच्यातला एक भाग आहे. नित्य हरीचं कीर्तन म्हणजे नाथ महाराजांकडे तर हे चालू होतं, नित्यानंच त्यांच्याकडे कीर्तनाची सेवा व्हायची. रोज जो आहे तो हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय यायचा. पण ते घडो अथवा न घडो, नित्य हरीचे कीर्तन म्हणजे नित्यानं नामसंकीर्तन घडणारं जीवन. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, ते परत कसं की आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. नामस्मरण तोंडानं तर चालूच आहे, मग ते कुठेही असो. आसनी शयनी म्हणजे तो एखाद्या वेळेस बसलेला असला तरी नामस्मरण चालू आहे आणि झोपलेला असला तरी नामस्मरण चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जी क्रिया आहे नाथ महाराजांचं तुम्ही हरिपाठ बघा. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. त्या पूर्ण अभंगात बघा तुम्ही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, भांडताना सुद्धा हरी बोला. नाथ महाराजांच्या या अभंगाच्या या चरणाला कधी कधी असं वाटतं भांडताना कसं काय हरी बोलावं, वाटतं ना असं की भांडताना कसं काय असं होईल. पण भांडताना सुद्धा होऊ शकतं बरं. नाहीतर मग गीतेत असं लिहिलेच नसतं की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धज, असं झालंच नसतं. मग लिहिलं कसं असतं तस्मात् सर्वेषु कालेषु म्हणजे प्रत्येक काळात, मामनुस्मर युद्धच म्हणजे युद्धाच्या प्रसंगात सुद्धा माझं नामस्मरण चालू द्या. असं कसं होईल म्हणजे बाण मानताना जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असं त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की जे प्रत्येक कर्म आहे ते करताना आणि शेवटीला जे आहे म्हणजे सुरुवातीला एकतर आपला जो अहंभाव आहे ते बाजूला सोडून कर्म करायचं आणि केलेलं जे कर्म आहे ते तत्सत कृष्णार्पणमस्तु असं जर केलं तर ते सगळंच्या सगळं मग तुम्ही भांडले जरी तरीसुद्धा ते काय होईल हरीचंच केलं. पण भांडू नका बरं तरी पण, नाही तर तुम्हाला असं वाटेल मी तुम्हाला परवानगी दिली बा भांडा बिंद असतं, असा त्याचा अर्थ घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आणि जर नित्य नामस्मरणात असलं तर भांडणच होईल कशाला. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचा भाव असा की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात एकच आहे की आपण ज्या ज्या गोष्टींना धन्य समजतो त्या सगळ्या गोष्टी बाजूला करा. आणि ह्या जर गोष्टी आपण आपल्या जीवनात अवलंब केला, जे सुरुवातीला अगोदर तुम्हाला सांगितलं की 2-3 अंगानं अभंगाकडे आपल्याला बघता येतं. सगळ्यात अगोदर असं आहे
की नाथ महाराजांचं जे आत्मचरित्र आहे ते तुम्ही या अभंगाला लावून बघा. प्रत्येक कडव्यातला प्रत्येक जो भाव आहे तो नाथ महाराजांच्या जीवनात उतरलेला आहे. म्हणजे ते एक धन्यतेचा तो एक भाव आहे. आणि साधकाला नेमकं कसं वागायचं या जर सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात असल्या तरच आपण धन्यतेच्या म्हणजे धन्य म्हणण्याच्या लायकीचे आहोत. ही धन्यता आपल्या जीवनात जी आहे प्रत्येकाने मिळवण्याकरता प्रयत्न करायचा. विठ्ठल विठ्ठल आणि याच धन्यतेकरता प्रयत्न जो आहे तो खरा प्रयत्न आहे. आणि खरं धन्य त्यालाच म्हणत जावं. आजपासून जे ना कमीत कमी एवढं तरी करायला आपण जरी शिकलो की एखाद्याची जर ह्याच्यात दिसली गोष्ट तर धन्य म्हणावं, नाही तर बाकी सांसारिक गोष्टी ज्या आहेत जसं बाबा म्हणतात लग्न झालं म्हणा चांगलं झालं म्हणू नका, पैसे मिळाले म्हणा चांगलं झालं म्हणू नका, मुलगा नोकरीला लागला म्हणा त्याच्यात धन्य झालं म्हणू नका. तशा या सगळ्या गोष्टी आहेत. आजची जी आपली कीर्तन सेवा आहे ह्याच्यात थोडीशी मर्यादा अशी असते की आपल्याला एक 5-10 मिनटामध्ये तो जलसमाधी जो सोहळा आहे नाथ महाराजांचा तो सांगावा लागतो. आपली जी वेळ आहे ती आता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. 1-2 मिनटात आपण विठोबा रखमाई भजन करू आणि तो सोहळा सांगून आपण आपल्या कीर्तनाला पूर्णविराम देऊ. विठोबा रखमाई जय विठोबा रखमाई 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 विठोबा रखमाई. नाथ महाराजांचं हे जीवन आहे ना हे तुमच्या आमच्याकरता एवढं मोठं भाग्याचा हा विषय आहे की आपण योगायोगानं त्यांच्याजवळ आहोत. म्हणजे आपल्याला पैठण हे जे तीर्थक्षेत्र आहे हे एवढं जवळचं तीर्थक्षेत्र आहे. आणि कधी जे आहे ना पैठणला गेल्यानंतर सुद्धा असं म्हणजे एक ज्याला आपण म्हणावं की काय ते धन्य जीवन असेल. विचार करा तुम्ही एखाद्या की ज्या जीवनात भगवंताला येऊन असं वाटावं की आपण इथं सेवा करावी. बरं 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही ज्यांच्याकडे 36 वर्ष भगवंतांनी सेवा केली म्हणजे 12 वर्ष विठ्ठलपंत नावानं 12 वर्ष केशवपंत नावानं आणि 12 वर्ष जे आहे ते श्रीखंड्याच्या नावानं म्हणजे किती मोठं भाग्याची ही गोष्ट आहे. आणि त्या साधू संतांच्या सानिध्यात आपला असलेला हा ज्याला म्हणतो रहिवास म्हणजे आपण सुद्धा स्वतःला किती भाग्यवान समजायला पाहिजे. हे नाथ महाराजांचं हे जीवन आहे ना हे लहानपणापासून जर आपण त्यांचं चरित्र बघितलं तर ते एवढं उज्ज्वल चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये सुरुवातीला जे आहे एकतर सगळ्यात सुरुवातीला भानुदास महाराजांच्या कुळातला तो अवतार आहे. आणि भानुदास महाराजांपासून चालत आलेली परंपरा तिथं पुढं जे आहेत पुढं आजोबा जे आहेत ते चक्रपाणी, वडिलांचं नाव सूर्यनारायण, या सगळ्यांची जर परंपरा आपण बघितलं तर जसं सूर्यानीच त्यांच्या कुटुंबात यावं. तुम्ही नावसुद्धा बघा भानुदास, सूर्यनारायण, चक्रपाणी हे सगळे जे नाव आहे ते सगळे सूर्यनारायणाचेच नाव आहेत. आणि मग त्याच्यात नाथ महाराजांचा झालेला जन्म. फक्त नाथ महाराजांच्या बालपणात जे आहे आईवडिलांचा वियोग झाला. लहानपणी जे आहेत नाथ महाराज थोड्याच कालावधीत जसं त्याला 2-3 वर्षाचा कालावधी म्हणून तोपर्यंत त्यांच्यावरचं मातृछत्र पितृछत्र हरवलं. पण नाथ महाराजांचा जो सांभाळ आहे तो आजी आजोबांनी केला. आणि आजी आजोबा जे होते ते अतिशय ज्याला म्हणतो त्या आईवडिलांच्या सहित प्रेम लावणारे होते. त्यांच्याही प्रेमाची उणीव न जाणून देणारे. आणि नाथ महाराज जन्मतःच ज्याला आपण म्हणतो सिद्ध गोष्टी होत्या सगळ्या. त्यांचं जे बालपण होतं ते एवढं मनमोहक होतं, कोणाच्याही आज्ञेत राहणार, थोडंही मागं पुढं न करणार. नाही तर घरात जे आहे घरात त्या लहान मुलांनी कसं राहावं त्यांचं जर चरित्र बघितलं तर तसंच लहान मुलांनी वागायला पाहिजे. त्यांची सर्व संस्कार, शास्त्राची निष्ठा, त्याच्यानंतर गुरूंवर असणारी निष्ठा, सगळ्या पुराणांचं शास्त्रांचं पठण नित्यानं चालू आहे. पण सद्गुरू कधी भेटतील ही त्यांच्या जीवनात निर्माण झालेला प्रश्न. आणि त्या ओढीनं
त्यांनी पैठण सोडून देवगिरी क्षेत्रात येणं झालं. तिथून पुढे जे आहे जनार्दन स्वामींकडून अनुग्रह, जनार्दन स्वामींकडे सेवा अशी केली की एखाद्या शिष्यानं एखाद्या गुरूंची कशी सेवा करावी याचा जर आदर्श वस्तुपाठ पाहिजे असेल तर नाथ महाराजांचं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही तर तुम्ही विचार करा की देवगिरी किल्ला जो आहे तो आत्तासुद्धा जर आपल्याला जर चढायचा असला तर आत्तासुद्धा माणूस खालूनच म्हणतो बरोबर, इथूनच आपले हात जोडलेले बरे. म्हणजे जेव्हा सगळ्या पायऱ्या आता सुव्यवस्थित झालेल्या आहेत ज्याला चढायला, त्यावेळेस किती दुर्गम असेल ते. मग तिथून नाथ महाराजांना एखादं सद्गुरूंनी काम सांगायचं, अरे असं असं झालं, ते खालून घेऊन या की नाथ महाराजांनी वर आणलं की परीक्षा बघण्याकरता कधी कधी जनार्दन स्वामी, अरे नाथा हे राहिलं रे, की नाथांनी लगेच सांगावं जी गुरु महाराज की लगेच खाली यावं. म्हणजे एवढ्या वेगवेगळे प्रसंग आहेत. नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे की त्यावेळेस जे आहे ते परकीयांचं राज्य होतं आणि परकीयांच्या राज्यात एकदा जनार्दन स्वामी समाधीला बसले आणि परकीयांचं आक्रमण झालं. आता एखाद्या शिष्यानं असा विचार केला असता, आपण विद्या संपादन करायला आलो, यांच्या झंझटीत आपल्याला कशाला पडायचं, आपल्याला काय करायचं यांच्या भांडणानं. पण तसं नाही, लगेच नाथ महाराज समाधीत आहेत तर त्यांचा अंगरखा स्वतः नाथ महाराज म्हणजे जनार्दन स्वामी समाधीत असल्यामुळे नाथ महाराजांनी लगेच त्यांचं ते सगळं शस्त्र वगैरे घेतले, त्यांचा अंगरखा घातला आणि त्यांच्याशी युद्ध केलं. जेव्हा युद्धकला माहीत नसताना सुद्धा आपल्या फक्त गुरु महाराजांची समाधी भंग होऊ नये म्हणून नाथ महाराज त्या युद्धात पुढे लढले. पण लढल्यानंतर जेव्हा संध्याकाळी सगळ्यांनी सांगितलं असं असं झालं होतं, नाथ महाराजांच्या चेहऱ्यावर एवढाही आविर्भाव नाही. नाहीतर आपल्यासारख्यांनी लगेच सांगितलं, तुम्हाला काय माहिती, तुम्ही बसले तिकडं, तुम्ही आपले मस्त डोळे घेतले लावून आणि मग मी पाहिलं, आता होऊनच जाऊन द्या कडा आता आज, असं आपण सहज म्हणतो. छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला एवढा अहंकार आहे की त्या कशाचाही अहंकार आपल्याला येतो. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण समर्पित जीवन जनार्दन स्वामींनी सांगावं आणि ते त्यांनी ऐकावं, एवढं समर्पित जीवन जे आहे ना, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामींच्याबद्दल असलेला जो आदरभाव आहे कदाचितच एखाद्या शिष्याला तसा प्राप्त होईल. पण त्यामुळे नाथ महाराजांना जो अधिकार प्राप्त झाला, पुढे पुढे जे आहे नाथ महाराजांना त्यांनी दत्तानुग्रह घडवून दिला आणि त्या प्रसादानंतर त्यांनी सांगितलं की शूलिभंजन पर्वतावर जे आहे, शूलिभंजन पर्वतावर तपश्चर्या करायला लावली. त्याही तपश्चर्येत नित्य खूप कठोर अशी साधना करायची. त्या साधनेनंतर पुढे तीर्थाटन वगैरे करायला लावलं आणि एवढं सगळं करून जे आहे शेवटला आता जेव्हा विरक्त अवस्था निर्माण झाली नाथ महाराजांची, की आता इकडे परत संसारात येणं नाही, अशा अवस्थेतही जसं जनार्दन स्वामींनी त्या पुराणिक बुवांकडे एक पत्र दिलं की नाथ महाराजांच्या आजी आजोबांच्या आग्रहावरून ते पत्र दिलं की जिथे आहेत तिथेच राहा, एवढा आदेश नाथ महाराजांना दिला. आणि नाथ महाराज जसे तीर्थयात्रा संपून पैठण क्षेत्रात आल्यानंतर ते अजून घराच्या काही अंतरावर आहेत आणि तिथे त्या आजोबांची नाथ महाराजांची भेट झाली. भेट झाल्यानंतर आजोबांना असं वाटलं कदाचित हा परत निघूनही जावा म्हणून घाईघाईत ते पत्र काढलं आणि समोर दिलं, तुमच्या गुरु महाराजांचा आदेश आहे, बघा वाचा. नाथ महाराजांनी पत्र वाचलं, जिथे आहेस तिथेच थांबायचं. तर तिथून पुढं नाथ महाराजांनी घरीसुद्धा गेले नाही, जिथं आहेत तिथेच थांबून त्यांनी पूर्ण जीवन जे आहे ते घर सोडून दिलं, जिथे आहे तिथंच झोपडी बांधली. तिथून पुढं वाडा वगैरे तिथं निर्माण झाला ती वेगळी गोष्ट, पण हे स्थान सोडू नका. तर त्या स्थानाहून पुढच्या स्थानाला सुद्धा गेले नाही. किती मोठी गुरुनिष्ठा असेल. या सगळ्या गुरुनिष्ठेतून घडत गेलेलं जीवन, परोपकारातून घडत गेलेलं जीवन. आणि ग्रंथसंपदा जर बघितली तर ग्रंथसंपदा एवढी अलौकिक ग्रंथसंपदा आहे की त्या एक एक ग्रंथसंपदेवर आपण किती वेळ बोलणार. तुम्ही चतुश्लोकी भागवत बघा, त्या चतुश्लोकी भागवताच्या 45 श्लोकावर 1000 ओवेंचं नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवत दिलं. तिथून पुढं जी काही एक एक ग्रंथसंपदा आहे, किती मोठी हाल अपेष्टा सहन करून ती ग्रंथसंपदा लोकांकरता लिहिली. लोकांचा विरोध असताना सुद्धा लोकांच्या कल्याणार्थ त्या सगळ्या गोष्टी आहे. आपण एकेका त्यांच्या वाङ्मयाचं कधी कधी ज्याला म्हणतो आपण आस्वाद घेत असतो. आत्ता आपण भारुडावर एक कीर्तन केलं होतं, सत्व गाठी उमगा.
त्या दिवशी ते वाचताना असं वाटायला लागलं की एवढ्या छोट्या अभंगात जर एवढा मोठा भाव आहे तर काय नाथ महाराजांचं लिखाण आहे. आणि आपण तर त्यांच्या लिखाणाचा एवढा आनंद घेतला की 8 महिने आपण नित्यानं नाथ भागवत सगळे श्रवण करणारी मंडळी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याच सेवेनं ही सेवा आपल्याकडं आलेली बरं. नाहीतर ज्यांना म्हणजे आपलं एवढं नशीब समजूच नका की ही सेवा आपल्याला सहजासहजी मिळाली. बाबांच्या त्या पुण्याईमुळं आपल्याला ही सेवा इथं उडून आली आणि नाथ महाराजांची ही षष्ठी सेवा इथं घडते आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढे पुढे जे आहे नाथ महाराजांचे सगळे लिखाण आहेत. नाथ भागवत आहे, त्याच्यानंतर प्रत्येक ह्याच्यावर जे आहे रुक्मिणी स्वयंवर असेल, या सगळ्या गोष्टींचं लिखाण वगैरे झालेलं आहे. आणि आता शेवट जे आहे नाथ महाराजांनी रामायण, भावार्थ रामायण जे ते लिखाणाला घेतलं. ते लिखाणा घेतानाच नाथ महाराजांनी असं विचार केला होता की आता आपल्याला परत जायचं आहे. कारण साधू संतांचा जो अवतार असतो ना तो एक विशिष्ट कार्याकरता झालेला असतो आणि जेव्हा ते कार्य संपलं की तिथून पुढं राहत नाहीत ते. कारण असं होतं की तिथून पुढं जे आहे ना, जे त्यांच्या ज्याला आपण म्हणतो ज्या सामान्य शक्तीने जे कार्य होतील त्याच्याकरता ते शक्ती खर्च करायला आलेलेच नसतात. जोपर्यंत साधू संत लोकांना प्रचितीला येत नाही तोपर्यंत सामान्यत्वानं ते तिथं राहत असतात. पण तिथून पुढं जे आहे काही लोक संसारिक कामं पण घेऊन यायला लागतात. त्यानंतर जे आहे नाथ महाराजांना आता असं वाटलं की आता बस झालं, इथलचं जे राहणं आहे आता आपल्याला सद्गुरू भेटीची ओढ लागलेली आहे, भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली. मग नाथ महाराजांना सगळ्यांनी सांगितलं की नाथ महाराज तुम्ही आता हे चाललेत आणि युद्धकांडापर्यंतच तुम्ही लिखाण आणलेलं आहे, हे लिखाण पुढं जाईल कसं. मग त्यावेळेस त्यांच्याकडे जे गावबा होता त्यांनी सांगितलं की हे गावबा पुढचं लिखाण करेल. मग ते गावबाची जी श्रद्धाभाव आहे ते बघून नाथ महाराजांनी जसं काय शक्तिपात करावा असं नाथ महाराजांनी समोरच लिहून काढायला सांगितलं त्याला एक अध्याय. त्याला सांगितलं की इथून पुढं गावबा लिहिल. पण गावबांनी जे रामायण लिहिलेलं आहे ते रामायण आणि नाथ महाराजांचं रामायण जे आहे तर अभ्यासू मंडळी असं सांगत असतात की त्यांच्या लिखाणाची पद्धत नाथ महाराजांची, त्यांचे शब्द, त्यांची सगळ्या मांडण्याची गोष्ट याच्यात आणि त्या गावबांच्या लिखाणात यत्किंचितही फरक नाही. आणि ते पुढचं जे कार्य आहे तो पूर्ण करेल असं सांगून आता नाथ महाराजांनी जो आहे पहिले जे आहे नाथ महाराजांनी 2 वेळा अगोदर इथून जायचं असं ठरवलं. सगळ्यात सुरुवातीला नाथ महाराज जे आहेत ते त्यांनी देह ठेवला सामान्यत्वानं आणि सामान्य मृत्यू आहे अशा हिशोबाने लोकांनी त्यांना आता निघाली अंत्ययात्रा निघाली. पण नेमकं असं झालं की एक जी सवाशीण होती तिला बोळवण करण्यात आली, म्हणजे तिला आता माहेर सोडून सासरी जायचं पहिलीच वेळ. आणि ते समोर आल्यानंतर नाथ महाराजांना त्यांनी बघितलं तर त्यांच्या घरातले सगळेजण म्हणायला लागले काय नाथ महाराजांनी मुहूर्त साधला बाबा नेमकाच, आम्हाला एवढ्या शुभ कार्याकरता जायचं आणि ही अडचण निर्माण झाली. नाथ महाराजांनी विचार केला आपण जन्मभर कोणाला नाराज नाही केलं, एवढ्या गोष्टी करता कशाला नाराज करायचं. नाथ महाराज उठून बसलेत. बाई तू जाय म्हणे सुखानं, मी माझं पुढं जाईल म्हणे, एवढी काही गडबड नाही. मग त्याच्यानंतर जे आहे दुसऱ्या वेळेस जे आहे दुसऱ्या वेळेसही नाथ महाराजांनी देह ठेवला आणि 4 जणांच्या खांद्यावर जाताना मग त्या 4ही जणांच्या गप्पा निघाल्या. एवढे मोठे नाथ महाराज म्हणे पण शेवटी आमच्याच खांद्यावर चाललेत. त्या सगळ्या अभिमानाच्या गोष्टी बघून नाथ महाराजांनी विचार केला की अरे आपण सगळ्याला सांगितलं की अभिमानाचा त्याग करा आणि हे जर ह्याच गोष्टीचा अभिमान घेत बसले आणि ह्याला जर मी कारणीभूत झालो तर त्याच्यापेक्षा असं आहे की आपण उठून बसलेलं बरं. परत नाथ महाराज खाली उतरले. मग आता तिसऱ्या वेळेस नाथ महाराजांनी असा विचार केला की आता जे आता कोणाच्याच खांद्यावर नको, कोणाच्या मध्ये नको, आपण जाहीरपणे सांगू की आपल्याला आता या दिवशी जायचं आहे. तसं बाबांनी आत्ता तुकाराम बीजेच्या कीर्तनाच्या दिवशी सांगितलं की संतांचं जे हे जाणं आहे हे दुःखप्रद आहे. मग त्यांचे हे सोहळे वगैरे या गोष्टी कशा करतात तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ना, हे जे दुःख आपण समजतो हे तर हे आपल्या अज्ञानातून हे दुःख आहे. कारण त्यांचं जे म्हणणं असतं की नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक क्लेदयंत्यापो. म्हणजे त्यांना माहिती की हा जो विनाश आहे हा देहाला लागलेला आहे आणि कधी ना कधी जे आहे एकाला म्हणजे इथून सोडून जावंच लागतं. त्या
हिशोबानं जे आहे आता आपलं अवतार कार्य संपलेलं आहे, आता किती दिवस इथे राहायचं. म्हणून नाथ महाराजांनी सगळ्यांना निरोप दिला की आता आपल्याला या षष्टीला जायचं आहे. फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस त्यांनी निवडला, सगळ्यांना अगोदर सांगितलं होतं. आणि तोपर्यंत जे आहे नाथ महाराजांच्या अनेक लोक त्यांचे भक्त होते, त्या सगळ्यांनी तिथं दिंड्या वगैरे आणल्यात. नाथ महाराजांनी षष्टीचा दिवस निवडला. सकाळी जे आहेत नाथ महाराज शुचिरभूत अवस्थेत बाहेर निघालेले आहेत. कीर्तनाकरता विना घेतलेल्या आहे, हातात चिपळ्या आहेत. आजूबाजूची जे मंडळी आहेत, उद्धव आहेत, गावबा आहेत, त्यांनी टाळ मृदंग वगैरे अशा हिशोबानं सगळे निघालेत. आणि मग नाथ महाराजांनी त्या षष्टीच्या तिथे पैठणच्या वाळवंटात तिथं कीर्तन केलं अगोदर. आणि त्या कीर्तनात सगळ्यांना उपदेश केला की सगळ्यांच्या सोबत जे आहे ते बंधुभावानं वागा. मानवता धर्म सगळ्यात पहिला श्रेष्ठ, त्यानंतर वर्णाश्रम धर्म. ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनातल्या असतील त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की असं वागा तर तुमचं कल्याण होईल. आणि आता जे आहे आता नाथ महाराजांनी शेवटचं ज्याला आपण म्हणतो की आता निर्याणाचं बोललेत की आता जायची वेळ आलेली म्हणे. सगळ्यांना असं वाटलं की नाथ महाराज कदाचित परत येतील, या आशेनं लोकांना असं वाटलं. पण आता नाथ महाराज जे आहेत ते जलसमाधी घेण्याकरता गोदावरीकडे निघालेले आहेत. आणि जसं भगवान कृष्ण जेव्हा ज्याला आपण म्हणतो मथुरेतून जसं गोकुळाकडे निघाले होते, त्यावेळेस जसं त्या नदीला जसा पूर यावा, ती जशी उचंबळून वर यावी, तसं तीसुद्धा गंगामाई जी आहे, तीसुद्धा गोदावरी जी आहे, ती आता नाथ महाराजांचा पदस्पर्श आपल्याला होईल. नाथ महाराज आता आपल्याला भेटायला येणार. हे बघून जे आहे तर त्या उन्हाळ्यात सुद्धा जे आहे त्या गोदावरीला कुठून अचानक पाणी आला माहीत नाही. सगळे लोक बघू लागले. आणि मग नाथ महाराजांनी त्या जलामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर जे आहे थोडं पुढं जाऊन नाथ महाराजांनी पुढं त्याच्यात जलसमाधी घेतली. नाथ महाराज जे आहेत ते त्याच्यात विलीन झाले. आणि त्याच्या पुढे जे आहेत फक्त तिथं जे आहेत काही जे फूल आहेत, जाई जुई कमळ वगैरे असं वर आले आहेत. आणि नाथ महाराजांनी हे जीवन कार्य जे आहे ते इथं संपवलं. तिथून पुढं जे आहे त्या लोकांनी ते सगळं बघितलं. आणि त्याच्या पुढे भानुदास महाराजांची जय, नाथ महाराजांची जय असं मोठ्यानं जय घोष केला आहे. भानुदास महाराज की, संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. आणि साधू संतांचं हे जे जाणं आहे ना, हे जरी देह अंगानं जरी ते आपल्यातून गेले असतील तरी वाङ्मयाच्या ह्याच्यानं ते आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यात आहेतच. कायमस्वरूपी स्मरणात राहावे असं त्या सगळ्यांचं आहे. आता देहाच्या अंगानं जरी गेलेले असतील तरी त्यांच्या त्या सगळ्या स्मरणात जर आपल्याला नाथ महाराज जर आठवायचे असले तर नाथ भागवतसुद्धा नाथ महाराजच आहेत. चतुश्लोकी भागवत बघा, ते नाथ महाराज आहेत. त्यांचा हरिपाठ म्हणजे नाथ महाराज आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उपदेशाला जर आपण जवळ केलं तर ते सगळेच्या सगळे आपल्याकरता तेच आहेत. एवढा जर आपण संदेश या षष्टीच्या ह्याच्यावर जर घेतला आणि त्या सगळ्या संपदेला जर आपल्या जवळ केलं, त्या ग्रंथ संपदेचा जर आपण अवलंब केला तर निश्चित नाथ महाराजांना जे जीवन आपल्याकडून अपेक्षित आहे तशी वाटचाल आपल्याकडून निश्चित घडू शकते. असो, जी झालेली जी सेवा आहे
एकदा पहिले एकदा ज्ञानेश्वर माऊली नंतर आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली हा हे बघा, या ज्या गोष्टी आता झाल्या ना आपल्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सर्व ज्या गोष्टी आहेत, जर ग्रंथ संपदा जर आपण जवळ केली तरच त्यांचं आपल्याला सानिध्य आहे. आणि योगायोगानं असं आहे की सध्या जे आहे ना, आपल्याकडे भगवद्गीतेची संथा देणं चालू आहे. प्रत्येक रविवारी बाबांच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता ग्रंथ जो आहे त्याचे उच्चार कसे करायचे, ह्रस्व दीर्घ, आणि प्रत्येकाकरता असं विचार करू नका की लहान मुलांकरता आहे. ज्याला ज्याला जीवनात वाटतं की आपल्याला भगवद्गीता व्यवस्थित वाचता यावी, तसं तर कंठस्थ करावी, याच उद्देशाने यायला पाहिजे. प्रत्येकाने त्याच उद्देशानं त्याच्यात यायला पाहिजे. पण ज्याला ज्याला शक्य नाही, कमीत कमी उच्चार तरी चांगले करून घ्यायचे. त्या रविवारी जे आहे प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यायचा. पसायदान ग्रुपवर जे आहे प्रत्येक वेळेस त्याचा मेसेज सांगता येतो. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो मी की ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून अक्षर ओळख नाही, बरं तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, आता आमचा लहान जो रुद्र आहे त्याला अजून त्याच्या शाळेतला जो धडा आहे तो सुद्धा थोडा असा अडखळत वाचावा लागतो. त्याचे सुद्धा 7 अध्याय कंठस्थ झाले. म्हणजे फक्त आता नाथचं जे ते तर आपण एक्सेप्शनल केस म्हणून सोडून गेलेला विषय, त्याला आपण म्हणतो ते आउट ऑफ रीच आहे आपल्याकरता, तिथपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. पण प्रयत्नानेही हे साध्य करता येतं, प्रयत्नानेही या गोष्टी करता येतात. ज्यांची हा, आणि आपला एक मानस असा होता की ज्यांची ज्यांची भगवद्गीता कंठस्थ असेल तर आपली पुढचं येणारा जो सप्ताह आहे, भगवान बाबांचा जो उत्सव आहे, तर त्यावेळेस जे आहे ना आपल्याला सगळ्यांची रथ मिरवणूक काढायची. ज्यांची ज्यांची गीता कंठस्थ असेल, ज्यांची पहिले कंठस्थ असेल त्यांनी सुद्धा नंदू भोंगड नाव द्या, ज्यांची आता कंठस्थ होईल. आणि तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो की निश्चित तिथपर्यंत या सगळ्यांची होणार. बरं, जे 7-8-10 जण सध्या तयार झाले, सगळ्यांनी त्याच्यामध्ये या. आणि या सहज घडणाऱ्या गोष्टी. आणि अजून सांगतो मी की ज्यांच्या सानिध्यात या गोष्टी घडतात ना, तिथंच त्या घडतात. तुम्ही असा स्वतःच्या बुद्धीनं किती प्रयत्न करा. काही जण जे आहेत ना, आता उदाहरण म्हणून सांगतो की मी हिला सुद्धा सांगितलं की भगवद्गीता कंठस्थ करायची. त्यावेळेस तिने असं सांगितलं की मी आईकडून श्लोक घेते. म्हणलं आईकडून नाही, तिथं जे आहे ना तिथं थोडस लूज गार्डियन असतं, तिथं ते काम होत नसतं. जिथं बाबा आहेत तिथंच घेऊन घ्या. कारण त्याचं कारण असं आहे की कधी कधी रागानं सुद्धा त्या गोष्टी होतात. असं प्रेमानं सगळ्याच गोष्टी होत नसतात. त्याचा लाभ घ्या. आणि परत हे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा एकमेकांच्या सहवासात ज्या गोष्टी होऊन जातात त्या होऊन जातात. परत एकदा तळमळीनं सांगतो, सगळ्यांनी उलट मी तर म्हणतो काही लोकांनी ग्रुप बनवा ना. हे आता आपण बनवतो, काही महिला या भिशी पार्ट्या, किटी पार्ट्या ग्रुपनं जातात. त्यांची जेवढी एकी तेवढी एकी त्या भगवद्गीतेत दाखवा ना. तुम्हाला फार काही मोठा काळ मागत नाही. दिवसातले 10 मिनिटं जरी दिले तरी निश्चित ते कंठस्थ होणार असं आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार आहे, ज्या दिवशी ते तुम्हाला येऊ लागेल आपल्या जीवनात नेमकं काय मिळालं याचा जो आनंद आहे तो तुम्ही लहान लहान चेहऱ्याचं जर बघायचं असेल तर तिथे येऊन बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती, प्रत्येक रविवारी साधारण जो वेळ असतो तो संध्याकाळचा 5 ते 6 असतो. थोडं मागं पुढे एखाद्या वेळेस होतो, पण त्याची सूचना येते. सगळ्यांनी त्याच्याकरता बहुसंख्येने या. आता याच्यानंतर जे आहे महाप्रसादाचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. आरती झाली का प्रसाद होणार आहे.